राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून सध्या काही मंत्री अडचणीत सापडलेले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं देखील काढून घेण्यात आलं, तर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना तंबी देखील दिली होती। आणि असं असतानाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केलंय। कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाट यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि पैशांच्या बॅगेसह शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली। आता या वक्तव्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे। प्रत्येक आमदाराला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे या। 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मला दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा। आपल्या बाबत चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा तसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं? आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत विद्या चव्हाण ताई जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल। आधी ते पैशांच्या बॅगमुळे वादात अडकले होते, आता पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य, आपली प्रतिक्रिया? माणूस असू शकतो मंत्रिपदावर, ज्याला मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे, ज्याला समाजासाठी म्हणजे सामाजिक न्याय हे खातं ज्यांच्याकडे आहे आणि त्यांनी पैशाच्या बाबतीत अशा प्रकारे बोलावं की आपल्या बापाचा पैसा नाहीये, म्हणजे काय ही मानसिकता काय यांची? हे अतिशय दुर्दैवी विधान आहे की एका मागोमाग एक म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। कारण भयानक आहे, म्हणजे त्यांना मंत्रिपदामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये, त्यांना पुढे लोकांसाठी काही करायचं आहे आणि अशा माणसाच्या हातात सामाजिक न्याय असं खातं देणं हे अत्यंत चुकीचं आहे। मला भयंकर याचं इतकं वाईट वाटते की पैसा आपला नसेल आणि जर का सरकारचा असेल तर आपल्या बापाचं काय जातंय, अशा प्रकारे विधान करणं हे म्हणजे मंत्रिपदावर बसणाऱ्या माणसाला काय कोणाला शोभत नाही। सरकारी पैसा हा लोकांचा पैसा असतो आणि तो इतका महत्वाचा असतो की त्यातला एक एक पैसा त्याचा हिशेब ठेवणं आणि आता जे भ्रष्टाचाराचे प्रकरण एक एक बाहेर आलेले आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की सरकारी खर्चाची उधळपट्टी इतक्या मोठ्या प्रमाणावरती चालू आहे, लुटालूट चालू आहे सगळीकडे। आपण बघितलं असेल की रस्ते कसे झालेले आहेत, लोक रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पडून मरतायत। एक एक सामाजिक न्याय ज्यांच्या हातामध्ये आहे ते समाजाला काय न्याय देणार? इतकी बेफिकीर होती की हा पैसा आपल्या बापाचा आहे, बापाचा नाहीये, म्हणजे सरकारचा आहे। म्हणजे सरकारबद्दल काही आस्था नसलेले लोक मंत्रिपदावर बसलेले आहेत आणि म्हणून सरकारची ही अवस्था इतकी वाईट झालेली आहे की त्याच्याबद्दल न बोललेलं बरं असं म्हणेल। यांनी दखल घेतली पाहिजे या लोकांनी त्याची। विद्याताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी सुषमा अंधारे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा हा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल। पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, जनतेच्या पैशाचे हे मालक झालेत का, असाच सवाल उपस्थित होतोय, आपली प्रतिक्रिया? मुळात ना आपण संजय शिरसाटच्या बोलण्याचं आश्चर्य व्यक्त करतो, हीच खरी बातमी आहे। शिरसाट त्याच्यावरच्या संस्कारानुसार, त्याची जी फितरत आहे त्याच्यानुसार बोललेला आहे। शिरसाट हा त्याच्या उर्मटपणासाठी आणि त्याच्या वाह्यातपणासाठीच फेमस आहे। मुळात संजय शिरसाट असेल किंवा हे अजून काही लोक आहेत ज्यांना आपल्या मंत्रिपदाचा ऑरा कॅरी करता येत नाही, आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो याकडे लक्ष देता येत नाही। आणि तसंही त्याचं अभिनंदनही केलं पाहिजे आपण, की जे काही सांगत आहे की हा काही सरकारचा पैसा आहे का, बापाचा पैसा आहे का, सरकारचा पैसा आहे, म्हणजे यांचा बापाचा माल नव्हताच, सरकारचा माल होता यांनी लुटवलेला। गुवाहाटीला गेले किंवा घरात करोडोच्या कॅशच्या बॅगा घेऊन बसले, ही बाप कमाई थोडीच आहे। बाप कमाई असती तर खर्च करताना थोडासा तरी जीवाला त्रास झाला असता ना। लोकांच्या करांमधून भरलेला पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, उधळा काय उधळायचा तो। परंतु अशा वेळेला हेडमास्टर म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री नुसतीच समज दिली म्हणतायत आणि त्याचा परिणाम
वारंवार या वाह्यात लोकांची हिंमत अधिक वाढत जाते. संजय शिरसाट सारख्या माणसाचा राजीनामा होणं जास्त गरजेचं आहे. बरं, सुषमाताई, खरं तर मुख्यमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या मंत्र्यांना वारंवार तंबी दिली जाते आहे, मात्र तरी देखील अशा प्रकारची ही वक्तव्य पुन्हा पुन्हा समोर येत आहेत. बघा, मुख्यमंत्र्यांनी समज दिली, पण उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं की घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. अशा उर्मट आणि वाह्यात लोकांच्या पाठीशी आहे असं जर हेडमास्टरांपैकी एक जण सांगत असेल तर विद्यार्थ्यांना वळण लागण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु जे चीफ हेडमास्टर आहेत त्यांना तरी मुळात या सगळ्यांची चाड आहे का, की आपण महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेत आहोत? काय म्हणजे बाकी कुणी मंत्री आमदार नाहीच आहेत का मंत्री होण्याच्या लायकीचे? की संजय शिरसाट सारखा एक अत्यंत जो स्वतःच्या खात्याचा निधी वाचवू शकत नाही, स्वतःच्या खात्याचा पैसा कुठे चालला ज्याला कळत नाही, अशा माणसाला मंत्री ठेवण्यामध्ये यांना काय, यांची अपरिहार्यता काय आहे? खरंय. सुषमाताई, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.